ओके. सो काल आपण टॉपिक कंप्लीट केला होता, ठीक आहे, फंक्शनचा. तर मी परत एकदा त्याला रिकॅप करू. मी परत स्टार्टिंग पासून इंट्रोडक्शन देईल फंक्शनचं काय होतं. त्याच्यानंतर आपण पुढचा जो टॉपिक असेल, ठीक आहे, कंडिशन्सचा, त्याला आपण स्टार्ट करू. ओके. सो स्क्रीन शेअर, ठीक आहे. ठीक आहे, आपण सर्वात आधी फंक्शनची डेफिनेशन बघितली होती. फंक्शन काय असतो? एक रियुजेबल, ठीक आहे, ब्लॉक ऑफ कोड. ठीक आहे. अ फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड रिटर्न टू परफॉर्म सम स्पेसिफिक टास्क. ठीक आहे. Once written, a function can be used, called again and again as many times we need without rewriting the same code. फंक्शनचं काम काय असतं? एक स्पेसिफिक टास्कसाठी आपण एक ब्लॉक ऑफ कोड लिहितो आणि तो प्रत्येक वेळी त्या स्पेसिफिक टास्कसाठी कोड रिपीट न लिहिता आपण काय करतो, एकदाच एक फंक्शन बनवतो आणि जिथे आपल्याला त्या टास्क परफॉर्म करायची गरज असेल तर आपण काय करतो, फंक्शनला कॉल करतो. ठीक आहे. सर्वात आधी आपण काय करतो, फंक्शन क्रिएट करतो आणि त्याच्यानंतर फंक्शन हे आपण कॉल करत असतो. ठीक आहे. विदाउट कॉल फंक्शनचा काहीच वर्क होत नाही. ठीक आहे. आपण हे पण बघितलं होतं काल एक्झाम्पल मध्ये. फक्त फंक्शन लिहून ठेवल्यानंतर तुम्ही कॉल नाही केलं लास्ट जिथे तुम्हाला गरज आहे त्याची, तर त्या कोडचा काहीच यूज होत नाही. त्यामुळे कधी फंक्शन कॉल करताना विसरायचं नाही जर तुम्ही फंक्शन राईट करत असणार. सो नेक्स्ट आपला होता की रिअल लाईफ एक्झाम्पल काय असतं. ठीक आहे. फंक्शनचं रिअल लाईफ एक्झाम्पल एवढं असतं, जसं आपण फॅनचं बघितलं होतं की तसं बटन दाबलं आपण की आपला फॅन स्टार्ट होतो. ठीक आहे. तसंच फंक्शनचं काय असतं. आणि आपण प्रत्येक वेळी आपण इंटरनली काहीच करत नाही, बरोबर. एकदा ते म्हणजे इलेक्ट्रिशियन आला, तुमचा फॅन वगैरे सेट करून गेला, त्याच्यानंतर आपण काय करतो, तो बटन ऑन आणि ऑफ करतो. तसंच काय असतं फंक्शनचं. एकदा आपण कोड लिहून घेतला, ठीक आहे, एक ब्लॉक ऑफ कोड लिहिला आपण पर्टिक्युलर टास्कसाठी. म्हणजे आता हे फॅनचं उदाहरण घेतलं आपलं, सेम द टास्कमध्ये आपण काय बोललो होतो ते ग्रीडचं. ठीक आहे. युजरला ग्रीड करतो, तसंच आपण लिहून घेतलं. तर काय करू, आपण त्या बटनला फक्त ऑन ऑफ करू. जिथे आपल्याला गरज असेल तिथे आपण त्याला कॉल करू, तिथे गरज नसेल तिथे आपण त्याला कॉल नाही करणार. हा यूज असतो फंक्शनचा. सो वाय वी नीड अ फंक्शन. ठीक आहे. रियूज कोड आपण बघितलं होतं की प्रत्येक वेळी त्या सेम कोड लिहिण्यासाठी, म्हणजे सेम टास्क असेल स्पेसिफिक, तो प्रत्येक वेळी स्टार्टिंग पासून कोड न लिहिण्यापेक्षा आपण काय करतो, एकदाच त्या टास्कसाठी, म्हणजे स्पेसिफिक टास्कसाठी कोड लिहून दिल्यानंतर जिथे आपल्याला गरज येईल तिथे काय करतो, आपण त्याला रियूज करतो. रियूज मध्ये करणे म्हणजे काय असतं, त्या फंक्शनला कॉल करणे. दुसरा काय असतं, ऑर्गनाइज कोड. ठीक आहे. ऑर्गनाइज कोड म्हणजे काय, आता फंक्शनचं कसं असतं, प्रत्येक फंक्शन जो असतो तो कशासाठी राहतो, स्पेसिफिक टास्कसाठी, बरोबर. स्पेसिफिक टास्कसाठी. तो त्याच्याने काय होईल, प्रत्येक तुम्ही जो ब्लॉक ऑफ कोड लिहिणार, ठीक आहे, त्याचा तो परफॉर्म काय करेल, एक स्पेसिफिक टास्क करेल. त्याच्यामुळे काय, तुमचा कोड जो असेल, ठीक आहे, तो एक पूर्ण म्हणजे मल्टिपल लाईन्स न लिहिता तुमचा कोड काय होऊन जाईल, एक स्मॉल पार्ट मध्ये ब्रेक होत जाईल. म्हणजे जर इथे तुम्ही बोलले की स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचं असेल, तुम्ही काय करणार, एक फंक्शन बनवणार स्क्वेअरचं, त्याच्यानंतर अजून तुम्हाला, ठीक आहे, ऍड करायचं असेल, त्याचं काय करणार, तुम्ही फंक्शन बनवत जाणार. तर याच्याने काय होईल, तुम्ही एक मोठा कोड न लिहिता काय करणार, त्या कोडला स्प्लिट करणार एक छोट्या छोट्या फंक्शन मध्ये. त्याच्याने काय होईल, तुमचा कोड ऑर्गनाइज होईल जास्त आणि मॅनेजेबल होऊन जाईल. त्याच्यानंतर कोणता होता आपला, अवॉइड रिपिटेशनचा. ठीक आहे. टू नॉट म्हणजे कोड रिपीट नाही होणार. पहिली गोष्ट, एकदा तर तुम्ही हा स्क्वेअर रूटचा, ठीक आहे, फंक्शन लिहून देणार आणि जिथे तुम्हाला पुढे थ्रू आउट पूर्ण कोडमध्ये तुम्हाला जर स्क्वेअर रूट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर दुसरं एखादा दुसरं पेज असेल किंवा कोड त्याच पेजमध्ये दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर रूट लागते, ठीक आहे, कॅल्क्युलेट करण्यासाठी. तुम्ही काय परत पासून त्याचा फॉर्म्युला वगैरे लिहित नाही बसणार. ठीक आहे. स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचा तुम्ही काय करणार, या फंक्शनलाच, ठीक आहे, कॉल करून घेणार. सो फंक्शनचा काय होतं, तिसरा यूज अवॉइड रिपिटेशन. पहिला काय, रियूज कोड, दुसरा काय, ऑर्गनाइज कोड, आणि चौथा काय असतो, मेक कोड इजियर टू रीड अँड डिबग. आपण फंक्शनचे नाव कसे देतो, स्पेसिफिक देतो, म्हणजे ते टास्क परफॉर्म करणार आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा स्क्वेअर फाइंड करून देणार आहे आपल्याला. फंक्शनचं नाव काय दिलं आपण, स्क्वेअर. याच्याने काय होईल, जर तुमच्या कोडमध्ये काय इश्यू आला तर, ठीक आहे, तो डेव्हलपर असेल तो काय करेल, पर्टिक्युलर याला हा कीवर्ड किंवा काहीतरी सर्च करेल, ठीक आहे, स्क्वेअर वगैरे, तर त्याला एक्झॅक्टली, ठीक आहे, फंक्शन भेटेल. त्याच्याने काय, तो कोड सर्वात आधी तो रिडेबल होऊन जाईल. तो बघेल की स्क्वेअर आहे, म्हणजे याचं काम काय असेल, स्पेसिफिक टास्क आपण फंक्शन त्याच्यासाठीच लिहितो. तो काय करेल, हा स्क्वेअर रूट काढून देईल. मग याच्यात तो, ठीक आहे, कन्सोल लॉग वगैरे त्याचा जर स्टेप्स असतील डिबगचा, तो परफॉर्म करेल. त्याच्याने काय होईल, तुमचा कोड सर्वात आधी रिडेबिलिटी वाढेल, ठीक आहे, कोडची. जसा तो कोड वाचेल तुमचा, तो आपण व्हेरिएबलचे जसे नाव बघितलं होतं, ठीक आहे, व्हेरिएबल मध्ये आपण जी व्हॅल्यू असेल, ठीक आहे, त्याच्याच
म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर स्टुडंटचं नेम स्टोअर करत असेल तर व्हेरिएबलचं नाव बी कसं पाहिजे, त्या स्पेसिफिकच पाहिजे त्या व्हॅल्यूचं, म्हणजे स्टुडंट नेम. सेम काय फंक्शनचं जे काम असेल ठीक आहे त्याचं स्पेसिफिकच नाव पाहिजे. इथे आता स्क्वेअर रूट बोलले, स्क्वेअर फाइंड करते त्यांनी करेक्ट स्क्वेअरच दिले ठीक आहे. आता इथे मल्टिप्लिकेशन राहिले असते किंवा ऍडिशन राहिले असते, यांनी स्क्वेअर नाव नसतं दिलं तर काय दिलं असतं इथे मल्टिप्लिकेशन किंवा ठीक आहे ऍडिशन. सो कधी फंक्शनचे नाव हे स्पेसिफिक ठेवायचे ठीक आहे. आणि आता हा झाला आपला पार्ट होता तो वाय डू वी नीड फंक्शन ठीक आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा पार्ट होता हाऊ टू क्रिएट अँड डिक्लेअर फंक्शन. आपण काय भेटलंय कीवर्ड आपल्याकडे फंक्शन नावाचा, तो आपण करतो. जसं आपण व्हेरिएबलसाठी लेट कॉन्स्टचा यूज करायचो बरोबर, लेस कॉन्ट आणि व्हॅरचा ठीक आहे. आता कोणी व्हॅर यूज नाही करत जास्त, कोण काय यूज करतात लेट आणि कॉन्स्ट. तसंच फंक्शनचा काय कीवर्ड आहे हे काय असतात जावास्क्रिप्टचे रिझर्व कीवर्ड ठीक आहे. फंक्शन काय आहे जावास्क्रिप्टचा रिझर्व कीवर्ड. त्याच्यानंतर कीवर्ड मग आता काय होईल हे तुमच्या ठीक आहे कंपायलर किंवा तुमचा जे ब्राउझरला ठीक आहे समजेल की याने हा रिझर्व कीवर्ड यूज केला म्हणजे काय आता करतोय डिफाईन ठीक आहे किंवा डिक्लेअर हा करणार आहे आपल्याला की हे फंक्शन आहे ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे तुमचं नाव असेल फंक्शनचं नाव ते आपण स्टोअर करतो. याच्याने काय होतं आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं आहे बरोबर. एक्सेल ड्रॉवरती आलो, पूर्ण स्क्रीन शेअर करून ठीक आहे. याच्याने काय होईल एक बॉक्स बनेल बरोबर, ते काय होईल त्या फंक्शनचं नाव तिथे स्टोअर होऊन जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे येईल फर्स्ट नेम, फर्स्ट नेम या नावाचा बॉक्स बनेल आणि त्याच्यात काय असेल तुमचा लाईन्स ऑफ कोड असेल करेक्ट. जसं तुम्ही याला कॉल करणार ते तुम्ही कॉल केलं काय होईल हा कोड जो असेल तो काय होईल लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होणं स्टार्ट करेल. आता ते ठीक आहे तो ओळखेल कसं काय की हेच फंक्शन कॉल केले. तुम्ही याला काय देणार आहे फंक्शनला सर्वात आधी तुमचा राहील कीवर्ड ठीक आहे, राहील तुमचा फंक्शन कीवर्ड आणि त्याच्यानंतर फंक्शनचं नंतर असतं आपलं फंक्शनचं नाव बरोबर, फंक्शन नेम. सो या प्रकारे आपण फंक्शन क्रिएट म्हणजेच काय करतो आपण इथे फंक्शन क्रिएटिंग अ फंक्शन इज ऑल्सो कॉल्ड डिक्लेअरिंग अ फंक्शन. आपण काय केलं फंक्शन इथे डिक्लेअर केले. सो हे कधी लक्षात ठेवायचं ठीक आहे. पहिले फंक्शनचं आपलं काय येईल कीवर्ड ठीक आहे म्हणजे नेम, त्याच्यानंतर फंक्शनचं नाव, त्याच्यानंतर पॅरेंथेसिस या पॅरेंथेसिस, त्याच्यानंतर एक कर्ली ब्रेसेस ओपन आणि त्याच्यानंतर एक क्लोज. तो हा झाला आपला बेसिक म्हणजे हा सिंटॅक्स असतो याच्यासाठी फंक्शन लिहिण्यासाठी. ओके सो पहिला आता ते पार्ट आपल्याला आपण हे बघितलं ठीक आहे. मिनिंग काय पार्ट काय फंक्शन काय रिझर्व कीवर्ड यूज टू डिक्लेअर अ फंक्शन ठीक आहे. दुसरं काय शो मेसेज काय इथे त्यांनी घेतलं होतं काय फंक्शनचं नाव नेम गिवन टू द फंक्शन. पॅरेंथेसिस काय पॅरेंथेसिस कॅन होल्ड पॅरामीटर. आपण पॅरामीटर बघितले बरोबर, हे कशासाठी असतं पॅरेंथेसिस पॅरामीटर स्टोअर करण्यासाठी. त्याच्यानंतर काय असतं कर्ली ब्रेसेस काय होल्ड ब्लॉक ऑफ कोड टू रन. आपण बघितलं होतं ब्लॉक ऑफ कोड काय असतो कर्ली ब्रेसेस ओपन ती क्लोज मध्ये जेवढाही पार्ट येतो त्याला काय म्हणतात ब्लॉक ऑफ कोड ठीक आहे. सो तो कशाने होल्ड कशाने करतो आपण ओपन कर्ली ब्रेसेस आणि क्लोज कर्ली ब्रेसेसने. त्याच्यानंतर काय कॉलिंग अ फंक्शन ठीक आहे. आपण स्टार्टिंगला बी आता मी बोललो होतो की रायटिंग फंक्शन डज नॉट रन इट ठीक आहे. टू ऍक्च्युअली रन कोड इनसाइड द फंक्शन वी मस्ट रायटिंग द नेम फॉलोड बाय ठीक आहे पॅरेंथेसिस. तो इथे काय झालं की फक्त आपण इथे कोड लिहून ठेवला ठीक आहे फक्त, आणि तो जो कॉल नाही केला तर काय होईल या कोडचा तुमच्या फंक्शनचा काहीच यूज नाही होणार. सो कधी बी फंक्शन जेव्हा डिक्लेअर करतो म्हणजे क्रिएट करतो, डिक्लेअर म्हणजे काय क्रिएट करणे फंक्शनला, तो कधीही कॉल करायचा ठीक आहे जिथे तुम्हाला नीड असेल. त्यांनी काय केलं डिस्कनेक्ट कशावर होतो फंक्शन कॉलिंगवर ठीक आहे. फक्त फंक्शन राईट करून ठीक आहे. रायटिंग अ फंक्शन डज नॉट रन इट टू ऍक्च्युअली कोड टू रन कोड इनसाइड द फंक्शन वी मस्ट कॉल अ फंक्शन ठीक आहे. ते कॉल कसं काय करतं आपण फंक्शनचं नाव त्याच्यानंतर दोन पॅरेंथेसिस ठीक आहे. त्याच्याने काय तुमचं फंक्शन कॉल होईल. सो आता नेक्स्ट पॉइंट होता आपला ठीक आहे पॅरामीटर आणि आर्ग्युमेंट ठीक आहे. काय म्हणता येते समटाइम्स फंक्शन नीड सम इनपुट टू डू इट्स जॉब.
सो दिस इनपुट आर कॉल्ड पॅरामीटर. याचं आपण भरपूर एक्झाम्पल बघितलं होतं. ठीक आहे, आता याने पॅरामीटर कसं घेतलं इथे पॅरेंथेसिस मध्ये आपण पॅरामीटर ठीक आहे इन्सर्ट केला. त्याच्यानंतर काय होईल, जसं तुम्ही फंक्शन कॉल करणार ठीक आहे, आता ही रिया व्हॅल्यू काय होईल, या जो पॅरामीटर असेल त्याला काय होईल, बाउंड होऊन जाईल व्हॅल्यू. म्हणजे काय होईल, याची व्हॅल्यू काय होईल, आता या नेमची व्हॅल्यू होऊन जाईल रिया. जसं तुम्ही कन्सोल लॉग करणार ठीक आहे इथे, ठीक आहे इथे जसं कन्सोल लॉग करणार तर काय होईल, ही व्हॅल्यू कशाला बाउंड होईल रिया, या पॅरामीटरला. सो हा असतो आपला पॅरामीटरचा यूज. ठीक आहे, द डेफिनेशन मध्ये मध्ये समटाइम्स फंक्शन नीड सम इनपुट टू डू इट जॉब, दिस इनपुट आर कॉल्ड पॅरामीटर. सो हा झाला आपला पॅरामीटर. आणि आर्ग्युमेंट्स काय असते, आर्ग्युमेंट असते जेव्हा आपण फंक्शनला कॉल करतो तेव्हा ही पास करतो, ही असते आपली आर्ग्युमेंट. आणि हा काय असतो पॅरामीटर. आपण हा पार्ट पूर्ण काल डिटेल मध्ये बघितलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आपला होता की फंक्शन एकापेक्षा जास्त पॅरामीटर ठीक आहे ऍक्सेप्ट करतं. म्हणजे इथे कसं घेतलं, ऍडिशन साठी आपल्याला किती 2 नंबर्स लागतील. ठीक आहे, यांनी काय केलं, ए घेतला आणि एक बी घेतलाय. ठीक आहे, आणि काय करता येते कन्सोल लॉग मध्ये ए ची ऍडिशन, इथे कोणता ऑपरेटर आहे आपला, ऍडिशन ऑपरेटर. ठीक आहे, सो इथे त्यांनी फंक्शन कॉल केलं ऍड नंबर, आणि त्याच्यानंतर ठीक आहे ही व्हॅल्यू 5 ला बाउंड होईल आणि ही 3 ला बाउंड होईल. ठीक आहे, सो हे झालं आपलं वन अँड मोर पॅरामीटर घेऊन. ठीक आहे एक्झाम्पल. त्याच्यानंतर आपण काय बोललो होतो, रिटर्न. ठीक आहे, तर रिटर्न स्टेटमेंट, रिटर्न स्टेटमेंट काय असतं सर्वात आधी समजून घ्या. जिथे आपण रिटर्न ठीक आहे कीवर्ड यूज करतो त्याच्याने काय होईल, जेव्हा जसं आपण रिटर्न यूज केलं काय होईल, तिथून कोड एक्झिक्यूट होणं थांबून जाईल. सो कधीही लक्षात ठेवायचं, जिथे बी रिटर्न आपण टाकला ठीक आहे, त्याच्याने काय होतं, कोड नेक्स्ट एक्झिक्यूट होणं स्टॉप होऊन जातं. सो ठीक आहे, द रिटर्न स्टेटमेंट सेंड अ व्हॅल्यू बॅक फ्रॉम इनसाइड टू द. ठीक आहे, आपण काल डेफिनेशन भेटलं, रिटर्न स्टेटमेंट सेंड अ व्हॅल्यू बॅक. ठीक आहे, हा वेगळा पार्ट आहे. ठीक आहे, रिटर्न स्टेटमेंट सेंड अ व्हॅल्यू बॅक फ्रॉम इनसाइड द फंक्शन. ठीक आहे, फ्रॉम इनसाइड द फंक्शन टू द प्लेस वेअर द फंक्शन वॉज कॉल्ड. ठीक आहे, तो दिस लेटेस्ट यूज द रिझल्ट ऑफ फंक्शन इन्स्टेड ऑफ प्रिंटिंग. आता हे काय करतं, जसं आपण फंक्शन कॉल केलं हे काय होईल, ठीक आहे ती जी व्हॅल्यू असेल ती परत सेंड करेल. म्हणजे प्रिंट करण्यापेक्षा आपण काय करतोय, हे काय व्हॅल्यू असेल ठीक आहे 5 आणि 3 ही रिटर्न जाते फंक्शनला आणि आपल्याला आउटपुट भेटते. ठीक आहे, नाही तर आपल्याला काय करावं लागते, कन्सोल डॉट लॉग ए प्लस बी. सो हे नाही करत आहे आपण, इथे काय करतो फक्त रिटर्न ए प्लस बी आणि इथे फंक्शन कॉल करून देतो. ओके, आणि ते कन्सोल लॉग या व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करतोय आपण. ओके, 5:30 वाजता जॉईन व्हायचं सरांच्या बॅच मध्ये, आणि त्या सांगायचं जे जे. ठीक आहे, इथे काय केलं आपण, विदाउट रिटर्न काय केलंय, फक्त प्रिंट केलं. ठीक आहे, आउटपुट आपण व्हॅल्यू रिटर्न करतो का काय, विदाउट रिटर्न अ फंक्शन गिव्स बॅक अनडिफाईन्ड अँड डिफॉल्ट. ठीक आहे, आता या रिझल्टचा आपण यूज नाही करू शकत बरोबर, इथे आपण करू शकतो का बरं, आपल्याला व्हॅल्यू परत भेटते. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, आपल्याला इथे व्हॅल्यू भेटते याच्यामध्ये परत, त्यामुळे आपण काय करतो, याच्यात व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून घेतो. पण इथे आपल्याला व्हॅल्यू भेटते का, व्हॅल्यू नाही भेटत, मग काय असतो अनडिफाईन्ड. ठीक आहे, तर हा पार्ट आपण काल डिटेल मध्ये एक्सप्लेन केलाय. म्हणजे तुमचं फंक्शन आहे ठीक आहे, ते ऑलमोस्ट पूर्ण झालंय. फक्त आपण एक रिकॅप घेतो. ठीक आहे, जर तुम्ही पुढे कन्फ्युज असणार तर तुमचा तो क्लिअर करण्यासाठी. त्याच्यानंतर काय असतं फंक्शन एक्सप्रेशन. ठीक आहे, आपण काय बोललो, तुम्ही व्हेरिएबल मध्ये बी फंक्शन स्टोअर करू शकता. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय करायचो, फंक्शन नेम फंक्शन कीवर्ड यूज करायचो बरोबर, आणि त्याच्यानंतर त्याच्या आपण फंक्शनचं नेम पॅरेंथेसिस कर्ली ब्रेसेस ओपनिंग आणि कर्ली ब्रेसेस क्लोजिंग. आता ते काय बोलताय, तुम्हाला तसं बी नसेल पाहिजे तर काय करू शकतो आपण, त्या फंक्शनचं असेल ते काय यूज करू आपण, व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू डायरेक्ट त्या फंक्शनला. ते कसं काय होतं आपल्याला, सो कॉन्स्ट. ठीक आहे, कॉन्स्ट म्हणजे काय असतो, कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू कधी चेंज होते का, याची व्हॅल्यू परत चेंज नाही होत. जर तुम्ही परत फंक्शन सेम नावाने ठीक आहे डिक्लेअर केलं तर काय करेल, तो तुम्हाला एरर थ्रो करेल. कधी याची व्हॅल्यू जी असेल कॉन्स्ट स्क्वेअर, त्याच्यानंतर काय असाइन ऑपरेटर. ठीक आहे, त्याच्यानंतर फंक्शन कीवर्ड, त्याच्यानंतर पॅरामीटर आणि रिटर्न जी व्हॅल्यू करायचा असेल तो. कधी बी समजून घ्या,
तिथं फंक्शन असतं, ठीक आहे. फंक्शन एक्सप्रेशन काय म्हणतात की तुम्ही फंक्शन जे असेल ते व्हेरिएबल मध्ये बी स्टोअर करू शकता. फंक्शन कॅन ऑल्सो स्टोअर इनसाइड अ व्हेरिएबल दिस कॉल फंक्शन एक्स, ठीक आहे, एक्सप्रेशन. सच फंक्शन आर ऑफन रिटर्न विदाउट नेम. आता इथे फंक्शनला नेम दिले का, आपल्याला काय करावं असतं, इथे कीवर्ड डिफाईन केला, त्याच्यानंतर काय केलं असतं, पुढे फंक्शनला नेम दिला असतं, बरोबर. इथे नेम न देता त्यांनी काय केलं, टॅग फंक्शन आणि नंबर, ठीक आहे. बट याला आयडेंटिफाय कुठून होईल, याला आयडेंटिफाय होईल इथून, या स्क्वेअर नावाने, ठीक आहे. काय हे व्हेरिएबल आहे, म्हणजे हे एक फंक्शन आहे, याला स्टोअर कोण करेल, याला स्टोअर करेल हे व्हेरिएबल, त्याचं नाव राहील स्क्वेअर. सो आपला टॉपिक आता एरो फंक्शन आपण इथे शिकणार आहे रिॲक्ट मध्ये, ठीक आहे. डिफॉल्ट पॅरामीटर आपण बघितले की जर आपण इथे पॅरामीटरला व्हॅल्यू पास नाही केली आर्ग्युमेंट मध्ये, ठीक आहे, तर काय करतो आपण, तिथे पॅरामीटर पास करतो, तिथेच आपल्याला सॉरी तिथेच आपण डिफॉल्ट पॅरामीटर सेट करून देतो. म्हणजे काय झालं, इथे ग्रीट युजर, ठीक आहे, आता सॅम पास केले, आउटपुटला गेलं आपल्याला सॅम येईल. बट इथे जेव्हा आपण फंक्शन कॉल केलं, ठीक आहे, बट व्हॅल्यू पास नाही केली तर काय होईल, इथे डिफॉल्ट कोणतं नाव येईल, डिफॉल्ट येईल, आपलं नाव येईल, हे राहील गेस्ट. सो हा असतो डिफॉल्ट पॅरामीटरचा यूज. आणि त्याच्यानंतर आपण सर्वात इम्पॉर्टंट पार्ट बघितला होता फंक्शन स्कोप, ग्लोबल लेवल आणि लोकल लेवलचा, ठीक आहे. जसं की आपण बोललो होतो की हा ग्लोबल लेवल आहे, ठीक आहे, आणि हे तुमचं असतं, हे असतं लोकल. लोकल लेवल म्हणजे काय, असे व्हेरिएबल जे आपण फंक्शन इनसाइड द फंक्शन आपण ते डिक्लेअर करतो. हे कशात आहे, इनसाइड द फंक्शन, आणि हे कशात आहे, आउटसाइड, म्हणजे हा काय झाला ग्लोबल. आता याला आपण बाहेर यूज नाही करू शकत, का बरं, हा लोकल व्हेरिएबल आहे, पण याला आपण करू शकतो, म्हणजे याला इथे कन्सोल लॉक करू शकतो, ठीक आहे. सिटी पुणे काल आपण पूर्ण एक्झाम्पल बघितले, बट याला करू शकतो का, याला नाही करू शकत, का बरं, याचा स्कोप लिमिटेड कुठे आहे, याचा स्कोप फक्त इथून या कर्ली ब्रेसेस पर्यंत लिमिटेड आहे. सो हाच असतो स्कोपचा. स्कोप मीन्स द, ठीक आहे, स्कोप मीन्स वेअर द प्रोग्राम व्हेरिएबल कॅन बी यूज, ठीक आहे. सो प्रोग्राम जे व्हेरिएबल आहे, ठीक आहे, आपले सिटी आगा आहे, ग्लोबल आहे, हे मी रिमूव्ह करतो. Scope means where the program variable can be used. Variables created inside a function are called local variable, ठीक आहे. A variable created inside the function are called local variable. हे जेवढे फंक्शन इनसाइड केले, ठीक आहे, डिक्लेअर केले, यांना काय म्हणतो आपण, लोकल व्हेरिएबल, ठीक आहे. दे एक्झिस्ट इनसाइड द फंक्शन. द व्हेरिएबल क्रिएटेड आउटसाइड एनी फंक्शन आर कॉल्ड ग्लोबल व्हेरिएबल. आता हे फंक्शन इथून स्टार्ट होते, बरोबर, आणि याच्यावरती आपण काय केले, ग्लोबल व्हेरिएबल डिफाईन केले. सो व्हेरिएबल क्रिएटेड आउटसाइड फंक्शन, ठीक आहे, आर कॉल ग्लोबल व्हेरिएबल, दे कॅन यूज एनीवेअर इन द प्रोग्राम. हे आपण काल एक्झाम्पल बघितलं होतं की ग्लोबल व्हेरिएबल आपण कसं कुठे यूज करू शकतो, पण जे लोकल व्हेरिएबल असतात ते इनसाइड फंक्शन मध्येच यूज करू शकतो. सो आणि हा कॉमन मिस्टेक आपण प्रत्येक आपला, ठीक आहे, टॉपिक साईन मध्ये असतं की आपण काय करतो, सर्वात आधी फंक्शन कॉल करायला विसरून जातो, त्याच्यानंतर पॅरेंथेसिस आपण यूज करत नाही, जेव्हा फंक्शन कॉल करतो तेव्हा, ठीक आहे, कधी पॅरेंथेसिस यूज करायचा. त्याच्यानंतर रिटर्न करण्यासाठी आपण काय करतो, कन्सोल लॉक करून द्यायचं, ठीक आहे. इज ओनली प्रिंट, रिटर्न नाही करणार, तुम्हाला एक बी व्हॅल्यू रिटर्न करणार नाही, ठीक आहे. फंक्शन तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न जेव्हाच करेल आणि एक्झिक्युशन तेव्हाच थांबेल जेव्हा तुम्ही रिटर्न कीवर्ड यूज करता, ठीक आहे. जसा रिटर्न यूज केला तुम्ही, काय होईल त्याच्याने, तिथे तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न होईल त्या फंक्शन मधून, आणि तुमचा कोड एक्झिक्यूट होणं थांबून जाईल. सो कधी, ठीक आहे, व्हॅल्यू जे असते, ठीक आहे, रिटर्न कीवर्डचा असतो तो नीट यूज करायचा. त्याच्यानंतर आहे लोकल व्हेरिएबल इन युजिंग लोकल व्हेरिएबल आउटसाइड इट्स फंक्शन, ठीक आहे. सो ग्लोबल व्हेरिएबल आपण आउट कुठे यूज करू शकतो, ठीक आहे, एनीवेअर इन प्रोग्राम. पण लोकल व्हेरिएबल असेल ते आपण कुठे यूज करू, फक्त या तिथे फंक्शन आपण डिक्लेअर करतो, ठीक आहे, कुठे, ओपनिंग कर्ली ब्रेसेस आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसेस मध्ये, इथेच लोकल व्हेरिएबलचा यूज करू शकतो, कारण तिचा स्कोप किती पर्यंत, म्हणजे तेवढाच लिमिटेड असतो, मर्यादित असतो तिचा स्कोप. तो हा एक पार्ट झाला तुमचा. आणि त्याच्यानंतर आहे मिसमॅच नंबर ऑफ आर्ग्युमेंट. आता इथे आपण काय पास केले, ए आणि बी पास केलं, ठीक आहे. काय करतो, रिटर्न ए प्लस बी. इथे काय केलं आपण, तो किती एक्सपेक्ट करतोय आपल्याकडनं पॅरामीटर दोन, आपण काय केलं, एकच पास केलं. मग हा काय झाला, एन एन. आपण एन एनचं काय बघितलं होतं, नॉट अ नंबर, म्हणजे काय, मिसमॅच कॅल्क्युलेशन ने जर आपली झाली, ठीक आहे, तर आपल्याला आउटपुट मध्ये काय येतो, एन एन येतो. सो हे आपण डेटा टाईप मध्ये बघितलं होतं, ठीक आहे, जावास्क्रिप्ट आपण जेव्हा पहिला टॉपिक शिकत होतो तेव्हा. त्याच्यानंतर एक तुम्हाला एक्सरसाइज तर दिलीच होती. आणि आता जो पुढचा तुमचा टॉपिक होणार आहे, हे तो होणार आहे
जावास्क्रिप्ट कंडिशनचं. सो एक ब्रेक घेऊ आपण 5 मिनिटाचा, त्याच्यानंतर हा पुढचा जो असेल हा टॉपिक चालू करू. टॉपिक जो स्टार्ट करणार आहे तो आहे कंडिशन. कंडिशन म्हणजे काय असतं, त्या वर्ड मध्येच त्याचा आन्सर आहे. कंडिशन इज अ क्वेश्चन in our code that can only answer with true or false based on the answer your program decide which code. Simple definition काय याच्यापेक्षा, condition is a statement that checks something that lets the program make decision. ठीक आहे, म्हणजे काय असं कंडिशन काय एक स्टेटमेंट आहे जे डिसाईड करतं तुमच्या कोडला तुमचा कोड डिसिजन काय घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे परफॉर्म काय करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ठीक आहे, चुझिंग वन पाथ इज ट्रू अँड अनदर फॉल्स. म्हणजे ठीक आहे, आता एक 2 कंडिशन आहे तुमच्याकडे प्रोग्राममध्ये. तर आपण इथे वरती काय आपला टॉपिक काय सरळ आधी आता कंडिशन. ठीक आहे, आता याचं काम काय असतं. आता समजा तुमच्याकडे तुमचं एक फंक्शन आहे. ठीक आहे, हे तुमचं एक फंक्शन आहे आणि ह्याच्यात तुम्ही लिहिला आहे भरपूर कोड. ठीक आहे, 1 लिहिला, 2 लिहिला, 3 एवढा लाईन्सचा कोड लिहिला. सो आता हा कोड इथपर्यंत तुमचा. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत तुमचा व्हेरिएबल डिफाईन केलं तुम्ही फॉर एक्झाम्पल, आणि इथून तुम्हाला काय करायचंय कंडिशन लावायचं. कंडिशन म्हणजे काय, इथून एवढा जो कोड असेल. ठीक आहे, हा तर रन होईलच. ठीक आहे, बट इथे काय येईल कंडिशन येईल आणि इथे बी कंडिशन येईल. म्हणजे इफ ठीक आहे, हा एवढा कोड रन झाला फॉर एक्झाम्पल, तुम्ही युजरसाठी कोड लिहिला. ठीक आहे, युजर लॉग इन आहे का नाही. आता इथे तुम्ही काय करणार, इथे व्हेरिएबल डिफाईन करणार सर्वात आधी फंक्शन मध्ये युजरचे, बरोबर. इफ ठीक आहे, आता तुम्ही काय तुम्हाला काय पाहिजे, जर युजर लॉग इन आहे तर तो कुठे रिडायरेक्ट व्हायला पाहिजे, तो व्हायला पाहिजे ठीक आहे त्याच्या डॅशबोर्डला किंवा त्याच्या प्रोफाईलला. करेक्ट, जर युजर लॉग इन असेल, जर नसेल तर तो कुठे जायला पाहिजे, त्याला यायला पाहिजे एरर मेसेज की तुमचे किंवा ठीक आहे इनव्हॅलिड पासवर्ड असेल काहीतरी, इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड. ठीक आहे, सो ही काय झाली कंडिशन. म्हणजे एक युजर आला तुमच्याकडे, बरोबर. हा युजर आला, हा एक युजर. ठीक आहे, याने काय केलं, तुमच्या इथे याच्यावर रिक्वेस्ट केली. ठीक आहे, सर्व्हरवरती. हे तुमचं सर्व्हर आहे. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊ आपण, आणि याच्यात तुमचा काय आहे कोड जो असेल तो स्टोअर असेल. ठीक आहे, मग इथे काय होईल, त्याने जर रिक्वेस्ट केली. ठीक आहे, इथे सर्व्हरला, मग इथे काय करेल तुमचं सर्व्हर काय चेक करेल, कोड चेक करेल, बरोबर. इथे तुमचा कोड लिहिलेला असेल आणि त्या कोडवर तुम्ही काय लिहिणार आहे, कंडिशन लिहिणार त्या कोडमध्ये. ठीक आहे, जर हा व्हॅलिड युजर आहे म्हणजे याचे युजर नेम आणि पासवर्ड तुमच्या डेटाबेस मध्ये आहे, तर तुम्हाला काय करायचंय, याला द्यायचं आहे ऍक्सेस त्याचा प्रोफाईलचा. ठीक आहे, त्याचा प्रोफाईलचा. आणि हा जर नसेल, ठीक आहे, हा तुमचा युजर नाही, तर तुम्ही काय दाखवणार त्याला इनव्हॅलिड ईमेल किंवा पासवर्ड, जसं आपल्याला फेसबुक इंस्टाग्रामला लॉग इन केल्यावर दिसतं तसं. ठीक आहे, मग ही काय झाली, ही झाली तुमच्यासाठी एक कंडिशन, बरोबर. की जर लॉग इन आहे तर डॅशबोर्ड, नाही तर प्रोफाईल नाही आहे तर जायला पाहिजे जो आपल्या त्याला एरर मेसेज शो व्हायला पाहिजे की इनव्हॅलिड ईमेल आणि पासवर्ड. मग ही कसं कळेल आपल्याला कंडिशन आपण कसं काय अचीव करू शकतो, त्याच्यासाठी असतात स्टेटमेंट डिफरंट इफ एल्स एल्स इफ. ठीक आहे, आपण जे आता पुढे बघणार आहे. पण सर्वात आधी कंडिशनची कॉन्सेप्ट काय, जिथे तुम्हाला ठीक आहे ठरवायचंय की तुमचा कोड जो आहे तो परफॉर्म काय करणार आहे. ठीक आहे, म्हणजे कंडिशन येऊन गेली आता की जर लॉग इन असेल तर इकडे जायचं, नसेल तर एरर मेसेज दाखवायचं. ही काय झाली, ही कंडिशन झाली की आता तुम्ही ठरवताय तुमचा कोड या स्पेसिफिक कंडिशन वरती काय टास्क परफॉर्म करेल. ठीक आहे, तर यालाच म्हणता कंडिशन. सो हे काय बोलले ते, कंडिशन इज अ स्टेटमेंट दॅट चेक समथिंग्स अँड लेट्स रन प्रोग्राम टू मेक डिसिजन. इथे काय तुमचा प्रोग्राम डिसिजन मेक करणार आहे की हे असं असं झालं. ठीक आहे, तर हे तिकडे हे असं रन व्हायला पाहिजे, तर असलं. ठीक आहे, कंडिशन फॉल्स होते तर दुसरा पार्ट रन व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता काय आहे ते काय बोलले, चुझिंग वन पाथ इज ट्रू अँड अदर पार्ट इज फॉल्स. बरोबर आहे. ट्रू म्हणजे काय, युजर लॉग इन आहे तर तो व्हायला पाहिजे, त्याला जायला पाहिजे तो त्याच्या डॅशबोर्डला किंवा त्याच्या प्रोफाईलला. जर नाहीये तर काय व्हायला पाहिजे, त्याला एक एरर मेसेज व्हायला पाहिजे की तू इनव्हॅलिड युजर आहे असं. ओके, आता रिअल लाईफ एक्झाम्पल काय, थिंक अबाउट युअर डेली रुटीन. ठीक आहे, इट्स इट्स रेनिंग. ठीक आहे, म्हणजे आता पाऊस पडतोय फॉर एक्झाम्पल, तुम्ही काय करणार, अम्ब्रेला यूज करणार व छत्री सोबत घेऊन जाणार. अदरवाईज तुम्ही काय करणार,
तुमच्यासोबत अम्ब्रेला घेऊन नाही जाणार. ही काय झाली आता एक तुमच्यासाठी ही काय झाली, इट्स रेनिंग काय झाली आता एक कंडिशन झाली तुमच्यासाठी. त्याच्यावर तुम्ही काय ठरवणार आहे, ती अम्ब्रेला असेल ती सोबत घेऊन जायची आहे की नाही घेऊन जायची. इथे काय होईल आता कंडिशन येईल आणि यालाच आपण आता हीच कॉन्सेप्ट आपण शिकणार आहे. ठीक आहे, काय कंडिशन, की जर इट्स रेनिंग असेल तर तू घेऊन जा. ठीक आहे, म्हणजे अम्ब्रेला घेऊन जा, नसेल तर नको घेऊन जा. हिअर इट्स इज रेनिंग इन द कंडिशन. ठीक आहे, युअर डिसिजन टेकिंग अम्ब्रेला और नॉट डिपेंड ऑन वेदर द कंडिशन इज ट्रू और फॉल्स. ठीक आहे, जावास्क्रिप्ट कंडिशन वर्क एक्झॅक्टली द सेम वे. आता त्यांनी काय केलं इथे, एक आपण कोड वरती जाऊ. आता आपण कोड करूया कंडिशन साठी. सो सोर्स तिथे सोर्स वरती आलो, तर आपण एक फाईल बनवू कंडिशन नावाचं, कंडिशन डॉट जीएस. स्पेलिंग चुकलं. कंडिशन डॉट जीएस. तो आता याच्याने काय होणार आहे, आपण आता अम्ब्रेलाच उभारू सर्वात आधी. ठीक आहे, अम्ब्रेलाच ते सर्वात आधी काय करू, आपण एक व्हेरिएबल डिफाइन करू. ठीक आहे, इट्स रेनिंग नावाचं, इट्स रेनिंग. आपण त्याला काय करू, सर्वात आधी डिफाइन करू ॲज अ ट्रू. ठीक आहे, आता आपण इथे इफ टाकू. ठीक आहे, एक्झाम्पल बघू, इफ इट्स रेनिंग. तर इफ काय मी एक्सप्लेन करेल तुम्हाला नंतर. इफ इट्स रेनिंग आपण काय करू, कन्सोल डॉट लॉग आपण टाकूया. ठीक आहे, अम्ब्रेला प्रिंट करू आपण. ठीक आहे, आणि जर नसेल एल्स आपण प्रिंट करू विदाउट आउट अम्ब्रेला. सो आता काय होईल, जर ही कंडिशन ट्रू आहे, ठीक आहे, तर काय होईल आपल्यासाठी प्रिंट होईल अम्ब्रेला. ठीक आहे, आणि जर फॉल्स आहे म्हणजे पाऊस नाही पडत आहे आपल्याला, तर काय प्रिंट होईल आपल्यासाठी, पास होईल विदाउट. ठीक आहे, विदाउट अम्ब्रेला. सो ठीक आहे, आता एक कंडिशन कसं काय ठरवले आपण, इथे सर्वात आधी व्हेरिएबल डिफाइन केलं. ठीक आहे, त्याला काय दिलं आपण, फॉल्स, म्हणजे आता पाऊस नाही पडत आहे. ठीक आहे, आणि बोललो की जर पाऊस पडत असेल तर अम्ब्रेला सोबत घेऊन जाय, आणि नसेल पडत तर काय कर, तू विदाउट अम्ब्रेला जाय. तो हा असतो आपला कंडिशन्स. आता काय केलं आपण, ठरवतोय. ठीक आहे, की कोड एक्झॅक्टली परफॉर्म काय करणार आहे, कशावरती परफॉर्म करणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे आपण व्हेरिएबल तर डिफाइन केले, त्याच्यानंतर आता चेक करू आपण की अरे हे जर झालं तर प्रिंट करा, नसेल तर हे रन करा, हा कोड रन करा. इथे काय घेतलं तुमच्या कोडने, डिसिजन घेतले. आता सेम आपण काय करू, एक स्टुडंट साठी करू. ठीक आहे, एक युजर साठी तुम्ही काय करणार, लेट युजर शॉर्टकट मध्ये लिहितो मी. ठीक आहे, लॉग इन, आणि याला देऊ आपण ट्रू. लॉग इन असला तर काय, इफ युजर लॉग इन, तर आपण काय करू, त्याला इथे देऊ आपण कन्सोल डॉट लॉग, इथे प्रिंट करू वेलकम, वेलकम युजर. आपण इथे अजून एक काम करू शकतो, आपल्याला जर नाव पाठवायचं असेल, लेट युजर नेम आपण टाकू इथे. सो आता काय होईल, इथे आलो, वेलकम बॅकटिक्स, आपल्याला काय टाकायचं इथे, प्लेस होल्डर. ठीक आहे, इथे टाकू आपण युजरचं नेम, प्रिंट करू वेलकम युजर नेम टू डॅशबोर्ड, डॅशबोर्ड. ठीक आहे, आणि एल्स मध्ये काय टाकू आपण, एल्स मध्ये आपण टाकू, म्हणजे कोणती ही कंडिशन कोणती झाली तुमची, ट्रू कंडिशन, आणि ही कोणती झाली तुमची, ही कंडिशन होईल तुमची
फॉल्स कंडिशन घेऊन जाईल फॉल्स कंडिशन. जर तो लॉग इन नाही येत आपण काय बोलू अलर्ट इथे टाकू प्लीज लॉग इन विथ व्हॅलिड ठीक आहे ईमेल अँड पासवर्ड. सो आता काय होईल सर्वात आधी याला कमेंट करू आपण रेडिंगच्या याला ठीक आहे. तो आता काय आपण काय ठरवतो आता युजर लॉग इन आहे तर काय दिसायला पाहिजे वेलकम युजर आणि त्याचं युजर नेम ठीक आहे आणि त्याच्यानंतर काय नाव होईल टू डॅशबोर्ड. आणि जर युजर लॉग इन नाही तर काय दाखवायचं त्याला आपल्याला प्लीज लॉग इन विथ युजर ठीक आहे एक अलर्ट दाखवायचं. आता काय होईल वेलकम युजर ठीक आहे. एक मिनिट फक्त आपण क्लोज करू. आता काय येतंय आता काय आलं वेलकम युजर गौरव ठीक आहे. आता काय केलं आपण वेलकम युजर आणि युजरचं नेम टू डॅशबोर्ड बरोबर. आता ही आपली कंडिशन काय होती ट्रू होती का बरं युजर लॉग इन होता. आता एल्स मध्ये आपण फॉल्स मध्ये काय केलं हिलाच आपण करू लॉग इन नाही. आता तो कशात जाईल तो जाईल ठीक आहे. आता तो कशात जाईल तो जाईल फॉल्स मध्ये म्हणजे कोणती एल्स कंडिशन मध्ये जाईल. आता आपल्याला काय होतं अलर्ट येईल ठीक आहे. हे बघा प्लीज लॉग इन विथ युअर लॉग इन विथ व्हॅलिड ईमेल आणि पासवर्ड. सो या प्रकारे आपण ठीक आहे तुमचा कोड काय कोणत्या कंडिशनवर कसा परफॉर्म करेल हे आपण ठरवत असतो. सो आता त्यांचं आपला हे आपण एक्झाम्पल बघितलं. तर पुढचं काय बोलता येते की व्हाय डू वी नीड कंडिशन आपल्याला का गरजेचं असतं. आपण तर बघितलं आता की आतापर्यंत काय भेटलं की आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे ठीक आहे. म्हणजे एक स्पेसिफिक कंडिशन आहे त्याच्यावरती आपल्याला एक तर हे हा कोड रन व्हायला पाहिजे किंवा हा कोड रन व्हायला पाहिजे. आतापर्यंत आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितले. आता ते आपण डिटेल मध्ये बघणार आहे ठीक आहे. विदाउट कंडिशन अवर प्रोग्राम विल रन एक्झॅक्ट सेम कोड एव्हरी सिंगल टाइम ठीक आहे नो मॅटर व्हॉट कंडिशन लेट अवर प्रोग्राम. सो काय तर तुम्ही कंडिशनच टाकले नाही ठीक आहे. तर आता एक सिनॅरिओ घेऊ आपण की युजर लॉग इनच नाहीये आणि ते तुम्ही कंडिशन टाकलीच नाही की युजर लॉग इन आहे की नाहीये. तर काय होईल प्रत्येक युजरला काय होईल तुम्ही डायरेक्ट त्याच्या डॅशबोर्डला किंवा त्याच्या स्टुडंट प्रोफाईलला रिडायरेक्ट करून देणार. म्हणजे प्रत्येक युजर काय होऊन जाईल तुमच्या इथे तो व्हॅलिड युजर होऊन जाईल. तुम्हाला काय चेक करावं लागेल त्या व्हॅलिड आहे का ते कसं काय कळेल. मग तुम्ही बघणार की त्याचे ईमेल आहे का म्हणजे तो त्याचे पासवर्ड वगैरे ठीक आहे करेक्ट टाकतोय का तुमच्या डेटाबेस मध्ये आहे का. याच्यासाठी काय लागेल तुम्हाला लागतील कंडिशन. सो टू मेक डिसिजन इफ चेकिंग इफ स्टुडंट पास और फेल. आता अजून एक इझी एक्झाम्पल घेतले त्यांनी स्टुडंट पास आहे की फेल. आपण ही पण काय झाली तुमच्या रिअल लाईफ मध्ये कंडिशन झाली की स्टुडंट पास असेल तर आपण काय करू त्याला त्याचा जो नेक्स्ट क्लास असेल त्याच्यामध्ये आपण त्याला प्रमोट करू. नाही तर काय करू आपण त्याला त्याच क्लासमध्ये परत एक्झाम पहिला. ही काय झाली कंडिशन झाली तुमच्यासाठी की इफ स्टुडंट पास असेल तर तो नेक्स्ट क्लासमध्ये जाईल नसेल तर काय होईल तो असं फेल दाखवला जाईल त्याला रिपीट आपण एक्झाम द्यायला लागू. सो या प्रकारे आपण कंडिशन कोड मध्येही करतो ठीक आहे. सो पहिले आपण डिसाईड करू की स्टुडंट पास आहे मार्क्स वरती. जर त्याचे मार्क्स आपण क्रायटेरिया देऊ 35 पेक्षा ग्रेटर असतील तर तो होईल तो पास होईल. नाही तर काय होईल तो फेल होईल ठीक आहे. रिस्पॉन्ड डिफरंटली बरोबर आहे. आपण जे बघितलं की आपल्याला प्रत्येक कंडिशन वरती रिस्पॉन्ड डिफरंट करायचा ठीक आहे. जर चुकीचे ईमेल आणि पासवर्ड दाखवतोय तर आपल्याला काय करावं लागेल त्याला मेसेज दाखवा लागेल की तुझा ईमेल आणि पासवर्ड हा चुकीचा आहे ठीक आहे. बेस ऑन कंडिशन जर त्याने पासवर्डच तेच टाकले नाही तर आपल्याला काय दाखवायला लागेल प्लीज एंटर द पासवर्ड. बद्दल पासवर्ड आणि ईमेल आणि पासवर्ड टाकला त्याच्यानंतर आपण चेक केलं इफ की याचे ईमेल आणि पासवर्ड करेक्ट आहे तर मग आपण देऊ त्याला ऍक्सेस. नाही तर काय देऊ मग त्याला आपण मेसेज दाखवू वेलकम टू अवर डॅशबोर्ड ऑर युअर स्टुडंट प्रोफाईल ठीक आहे. जर नसला तर आपण त्याच्या बेसवर काय मेसेज दाखवू आपण त्याच्या बेसवर आपण मेसेज दाखवू की प्लीज युअर ईमेल ऑर पासवर्ड इज इनव्हॅलिड. तो काय रिस्पॉन्ड डिफरंट आला बरोबर. सो जर तुम्हाला इथे मेसेज दिसत असेल की कोणत्याही वेबसाईटवर गेला की लॉग इन सक्सेसफुल लॉग इन फेल असे मेसेज येतात हे कशावर येतात तुमच्या कंडिशनवर येतात ठीक आहे. याला काय यूज करता कंडिशन. नंतर लास्ट आला आपला कंट्रोल द फ्लो ठीक आहे. काय चेक करतोय आपल्याला की आपण कंडिशनने काय करू शकतो आपला फ्लो जो असतो ठीक आहे प्रोग्रामचा तो कंट्रोल करू शकतो ठीक आहे. कशा प्रकारे
ठीक आहे. स्किप सम कोड और रन अदर कोड इन्स्टेड. जसं आपण आता इफ आणि एल्सचं टेस्ट तेच करताय. ठीक आहे. यांनी आता काय चेक केलंय, पासवर्ड चेक केलाय बरोबर, की जर पासवर्ड करेक्ट असेल तर आपण काय करू, लॉग इन सक्सेसफुल, नाही तर रॉंग पासवर्ड. ठीक आहे. हँडल रिअल वर्ल्ड लॉजिक. रिअल वर्ल्ड लॉजिक म्हणजे काय, आपण जसं बघितलं की स्टुडंटचे मार्क्स. ठीक आहे. हँडल पहिला काय होता आपला, रिस्पॉन्ड डिफरंटली. ठीक आहे. सॉरी, त्याच्यातलं आपण बघितलं की बेस ऑन युजर इनपुट आपण काय करतो, त्याला मेसेज डिफरंटली दाखवतो. दुसरा काय होता आपला, फ्लो कंट्रोल करण्यासाठी स्किप स्पेसिफिक कोड. ठीक आहे. ऑर रन्स कोड इन्स्टेड. इथे काय होईल, जर ही कंडिशन ट्रू झाली तर काय होईल, हा कोड रन होईल बरोबर, आणि नाही झाली तर काय होईल, हा कोड रन होईल. त्याच्यानंतर काय, हँडल रिअल वर्ल्ड लॉजिक. ठीक आहे. रिअल वर्ल्ड लॉजिक म्हणजे काय, की स्टुडंटचे जे असेल, सॉरी स्टुडंटचे मार्क जे असतील ते 35 पेक्षा ग्रेटर आहे का, तिथे आपण कंडिशन लावू, त्याला काय म्हणू, हा ग्रेटर याला पास करा असं, नाही त्याला फेल करा. त्याच्यानंतर काय, एखाद्या प्रोडक्टची प्राइस असली, ठीक आहे, आपण त्याच्यासाठी काय करू, अरे याची प्राइस याच्यापेक्षा ग्रेटर आहे, महिला काय दाखवू, एक्सपेन्सिव्ह दाखवू, किंवा मग लेस एक्सपेन्सिव्ह, जसं आपल्याला वाटेल. ठीक आहे. जसं तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट ज्याप्रमाणे तुम्ही बनवणार त्याप्रमाणे. त्याच्यानंतर काय, आपले लॉग इन डिटेल्स. ठीक आहे. म्हणजे स्टुडंटचे आपण किंवा कोणती साईट बनवली, फॉर एक्झाम्पल तुम्ही सुपर मार्केटसाठी बनवली किंवा स्टुडंटसाठी बनवली किंवा एखाद्या कोर्ससाठी तुम्ही साईट बनवली, प्रोजेक्ट बनवला, ते तुम्ही काय टाकू शकता, त्याची प्राइस टाकू शकता. ठीक आहे. त्या प्राइस वरती तुम्ही नंतर कंडिशन लावू शकता, किंवा लॉग इन डिटेल्स असतील त्या स्टुडंटसाठी, त्याच्यावरून तुम्ही कंडिशन लावू शकता की हा स्टुडंट व्हॅलिड आहे की नाही. हे काय झालं आपलं रिअल वर्ल्ड लॉजिक. रिअल वर्ल्ड लॉजिक म्हणजे काय, जे आपण डेली यूज मध्ये जे लॉजिक परफॉर्म करतो, ठीक आहे, तेच आपल्याला काय करायचे, कोड मध्ये यूज करायचे. सो त्यांनी काय एक्झाम्पल घेतलं पासवर्डचं बरोबर. ते काय बोलता येते की पासवर्ड चेक करायचा आपण बी सेम. ठीक आहे. काय बोलले ते, लेट पासवर्ड, आणि इथे टाकला त्यांनी पासवर्ड. ठीक आहे. ABC आणि 1 2 3 आपण एक्झाम्पल. ठीक आहे. आता काय होईल, इथे काय टाकेल, इफ पासवर्ड. ठीक आहे. 1 2 3, आता 3चा आणि ठीक आहे, आता इथे मी 2 यूज केले असते तर काय झालं असतं, 3 यूज केले असते तर काय झालं असते, तुम्हाला माहितीच असेल. ठीक आहे. 3 काय असतो, जर 3 ऑपरेटर हे यूज केलं तर हा कोणता असतो, स्ट्रिक्ट ऑपरेटर असतो. हा काय चेक करेल, डेटा टाईप पण चेक करेल आणि व्हॅल्यू पण चेक करेल. बट हा एक जर काढला मी तर हा चेक काय करेल, फक्त व्हॅल्यू चेक करेल, डेटा टाईप नाही चेक करणार. सो आपण पार्ट शिकलो. ठीक आहे. इफ आता काय केलं आपण, मॅच केला बरोबर याला आणि याला आपण पासवर्ड, जर करेक्ट असेल तर काय करायचं, कन्सोल डॉट लॉग कन्सोल डॉट लॉग युअर पासवर्ड इज करेक्ट. नसेल तर काय करायचं, एल्स आपण टाकू त्याला अलर्ट एंटर व्हॅलिड पासवर्ड. सो हा काय झाला आपला एक छोटा प्रोग्राम. तो आता काय, जर याला आपण रन केलं, याला आपण कमेंट करू तर काय होईल, आपण तर बरोबर पासवर्ड टाकलाय, बरोबर काय केलं, युअर पासवर्ड इज करेक्ट. आता आपण काय करू, याच्यात थोडा चेंज करून, आता काय आपल्याला आला अलर्ट एंटर व्हॅलिड पासवर्ड. तो हा कसला यूज झाला, आपण आपला यूज केला आपण कंडिशनचा. ठीक आहे. ही ट्रू झाली आपली कंडिशन पहिली. जर ट्रू असेल काय कर, स्टुडंटला वेलकम करा. जर नसेल म्हणजे तुझा पासवर्ड करेक्ट आहे, नसेल फॉल्सला काय असेल, त्याला ऑर्डर टाकू, युअर तुमचा पासवर्ड आहे तो इनव्हॅलिड. सो या प्रकारे आपण रिअल वर्ल्ड लॉजिकचं एक्झाम्पल बघितलं. ठीक आहे. म्हणजे जे रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन बनतात ते कसे असतात, याच कंडिशनवरच बेस असतात, की स्टुडंट त्याने पासवर्ड टाकला, तो आपण काय करतो, चेक करतो, त्याच्यानंतर पुढे ऑपरेशन परफॉर्म करतो. तर सर्वात आधी कोणतं बघायचं आपल्याला, द इफ स्टेटमेंट, जे आतापर्यंत आपण एक्झाम्पल मध्ये बघत आलो. ठीक आहे. तर काय बोलता येते, द इफ स्टेटमेंट, दिलं होतं करेक्ट. ठीक. The if statement runs a block of code only if the condition inside parenthesis is true. ठीक आहे. आपण काय बोललो इथे एक्झाम्पल मध्ये, ही कंडिशन ट्रू असेल तर हे रन होईल. ठीक आहे. नाही तर काय होईल, फॉल्सला हे रन होईल. ते डेफिनेशन मध्ये काय बोलता येते, इफ द स्टेटमेंट इफ स्टेटमेंट्स रन ब्लॉक ऑफ कोड ओनली इफ द कंडिशन ऑफ पॅरेंथेसिस बिकम ट्रू. जे की आपण आताच केलं. ठीक आहे. याच्यातली कंडिशन ट्रू राहिली
तरच हे रन होईल, नाही तर कोणता रन होता आपल्यासाठी एल्स. ठीक आहे. इफ द दुसरं काय, इफ द कंडिशन इज फॉल्स कोड डिसाइड, ठीक आहे, एम्प्टी आणि स्किप होऊन जाईल. ठीक आहे. आता ही कंडिशन फॉल्स राहिली तर काय होतं, आपल्याला रन कोणता होतो, हा होतो, हा कोड आपला स्किप होऊन जातो. सो याप्रमाणे आपण आतापर्यंत इफचे एक्झाम्पल बघितले होते. आता स्पेसिफिकली इफच आपण बोलायला गेलो, आपल्याला त्यांनी डेफिनेशन सांगितले की जर ट्रू असेल तर इफ मधला ब्लॉक ऑफ कोड असेल तो रन होईल, नाही तर एल्स. सो तर इथे काय बोलले ते मार्क्स साठी घेतले. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल बघू फक्त इफ साठी. ठीक आहे. लेट मार्क्स आपण घेऊ 55. ठीक आहे. इफ आता काय होईल, याच्यात जर कंडिशन ट्रू झाली, मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 85, आपल्याला काय करायचंय, त्याला प्रिंट करायचं कन्सोल लॉग यू आर, आपण दाखवू की पास. ठीक आहे. असं लॉग करू आपण पास, नाही तर काय होईल, आता मार्क्स किती आहे 55 बरोबर. तर 85 पेक्षा 55 ग्रेटर किंवा इक्वल आहे का, नाही, तर काय येईल आपल्याला कोड इफ जो असेल तो स्किप होऊन जाईल. काय पाहिजे आपल्याला, प्रिंट काय झालं, नथिंग, एम्प्टी. हेच जर आपण 25 केलं तर काय होईल, आपल्याला पास प्रिंट होईल. का बरं, ही कंडिशन आता ट्रू होऊन गेली. ठीक आहे. मार्क्स आपले 25 पेक्षा लेस, म्हणजे 55 पेक्षा आपले मार्क्स लेस बी आहे आणि इक्वल टू म्हणजे 55 पेक्षा आपले मार्क्स 25 हे छोटे. ठीक आहे. आपले 55 जे मार्क्स आहे ते ग्रेटर आहे 25 पेक्षा. सो ही कंडिशन झाली ट्रू आणि मग आपल्याला पास झालं. ठीक आहे. कन्सोल डॉट लॉग मध्ये काय झाली, कंडिशन ट्रू झाली, आपला कोड जो होता तो रन झाला. जसा त्यांचा डेफिनेशन प्रमाणे इफ कंडिशन ट्रू होते असेल तरच तो इनसाइड ब्लॉक ऑफ कोड असेल तो रन होईल. सो आता मी हाच कोड तुम्हाला परत एकदा इथे एक्सप्लेन करतो, तर परत एकदा नीट समजून घ्या. ठीक आहे. पण कॉपी केला आपण, सॉरी, याला कॉपी, इथे केला आपण याला पेस्ट. आता इथे काय झालं होतंय, सर्वात आधी हे समजून घ्या. ठीक आहे. सर्वात आधी आपण काय केलंय, मार्क डिसाइड केलं. ठीक आहे. की याला 80 मार्क आहे, आपण काय चेक करतो, अरे 35 पेक्षा किंवा 35 पेक्षा याचे मार्क जास्त आहे का, हा 80, म्हणजे काय होईल, ही कंडिशन पास होईल. ठीक आहे. आणि काय प्रिंट होईल, म्हणजे हा कोणता प्रिंट होईल, आपला या ब्लॉक मधला कोड इथून तर एवढा प्रिंट होईल. कावर कंडिशन इथे ट्रू झाली, 80 मार्क्स 35 पेक्षा जास्त असतं बरोबर. सो ही कंडिशन ट्रू झाली, नाही तर काय होईल, आपल्याला प्रिंट होईल. ठीक आहे. अनडिफाईन किंवा एम्प्टी. तो इफ किंवा प्रिंट होता आपल्यासाठी. ठीक आहे. इफचा ब्लॉक कधी रन होईल, जेव्हा फक्त कंडिशन जेव्हा ट्रू असेल तेव्हाच इफ मध्ये, ठीक आहे, इफचा कोड जो असेल तो एक्झिक्यूट होईल. सो हे झालं आपलं इफ साठी. आता पुढचा काय असेल आपला सेम इफ आणि एल्स कसं काय. ठीक आहे. आता आपण काय भेटलं, फक्त इफ बघितलं जेव्हा कंडिशन ट्रू असेल. आता काय असं घेऊ शकतं ना की एक कंडिशन ट्रू आहे, दुसरी फॉल्स आहे. मग त्यासाठी काय व्हायचं, समटाइम्स वी वॉन्ट कोड टू रन्स ब्लॉक ऑफ कोड इफ द कंडिशन इज ट्रू अँड डिफरंट ब्लॉक कोड इफ फॉल्स. ठीक आहे. आपण आतापर्यंत तेच करत आलो की पहिली कंडिशन ट्रू असेल तर हो तू इफची कंडिशन, इफ मध्ये जेवढा ब्लॉक ऑफ कोड आहे तेवढा रन करून दे. जर कंडिशन फॉल्स असेल तर काय कर, एल्स मधला रन करून दे. तो ते डेफिनेशन मध्ये मी तेच बोलले की समटाइम्स वी वॉन्ट टू रन अ कोड. ठीक आहे. वन ब्लॉक ऑफ कोड. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. वन ब्लॉक ऑफ कोड if the condition is true and different block if it is false. So एक जर कंडिशन ट्रू होते, आता if चा आपण बघितलं काय होतं, ट्रू असली तर रन होऊन जातो, पण जो डिफरंट ब्लॉक असतो तो आपल्याला कधी रन करायचा असतो, फॉल्सचा वेळी. दिस दिस इज डन युजिंग इफ एल्स. सो कधी बी इफ आणि एल्सचा
यूज करतो. इफ कधी चेक करतो आपण जर कंडिशन ट्रू असेल तर, आणि एल्स कधी जर कंडिशन आपण इफ ट्रू नव्हते आता फॉल्स मध्ये आले तर त्यासाठी आपण चेक करतो एल्स कंडिशन. सो सेम आता आपण इथे आता काय केलं आपण इथे, सॉरी एक मिनिट द्या मला. तो ठीक आहे. सर्वात आधी आपण काय केलं, ठीक आहे, एक व्हेरिएबल डिफाईन केलं मार्क्स नावाचं. काय केलं त्याच्यात 20 मार्क्स स्टोअर केले. आपण काय बघितलं आतापर्यंत काय केलं आपण, इफ ज कंडिशन ट्रू होते, ठीक आहे. तर काय होतं, इफचं काम काय असतं, कंडिशन ट्रू झाली का त्याच्यातला कोड जो असतो तो एक्झिक्यूट होतो, बरोबर. आता पण त्याच्यानंतर आपण काय यूज करतो आता, एल्स. एल्स कसं काय होईल, जेव्हा ही तर ट्रू होते, बरोबर. त्याच्यानंतर आता फॉल्स साठी काय करतो आपण, एल्स मध्ये लिहितो. म्हणजे जर त्याचे मार्क्स, ठीक आहे, लेस दॅन आता 20 आहे का 35 पेक्षा मोठे तर नाहीये, मग हे काय एल्स मधील यू फेल, ठीक आहे. तो हा यूज असतो इफ आणि एल्सचा, जसं आपण इथे पण यूज केलं होतं, ठीक आहे. आता इथे काय करतो आपण, फक्त पास करतोय याच्याने, आणि फॉल्स स्टेटमेंटला काय होतंय का आपल्याकडे प्रिंट, ठीक आहे, काहीच होत नाही, बरोबर. ठीक आहे, काय प्रिंट झालं नाही होते, ठीक आहे, नाही होते. मी रन करतोय. आता जर फॉल्स याला स्टेटमेंटला आपल्याला प्रिंट करायचं असेल तर आपण काय करू, console.log यू, ठीक आहे, फेल. आता काय होईल आपल्यासाठी, अरे आपल्याला प्रिंट काय झालं, सर्वात आधी काय होत होतं, एमटी प्रिंट होत होते, ठीक आहे, म्हणजे आउटपुटला काहीच येत नाही. आता काय प्रिंट झालं आपल्याला, आता प्रिंट काय झालं आपल्याला, फेल. हे कसं काय झालं, एल्स कंडिशन, ठीक आहे. सो हे कधी बी लक्षात ठेवायचं, जर ट्रू असेल तर याच्यातला कोड जो असेल तो एक्झिक्यूट होईल, ठीक आहे, आणि जर नसेल तर एल्स मधला. आता आपण एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, त्यानंतर आपण पुढचा कंटिन्यू करू. तर तुमचे एक स्मॉल एक्सरसाइज राहील, ते तुम्हाला क्वेश्चन, ठीक आहे, तुम्ही ऍटलिस्ट ना ट्राय करा सॉल्व्ह करण्याचे, कारण की हे थेरी लेक्चर म्हणजे तुम्ही थेरी गोष्ट नाही शिकत आहे, ठीक आहे, हे प्रॅक्टिकल आहे, तुम्हाला कोड करावा लागणार आहे. त्यामुळे ज्या ज्या मी 10 एक्झाम्पल देतो, ठीक आहे, तुम्हाला स्मॉल एक्सरसाइज त्या ट्राय करा. एकदम इझी क्वेश्चन राहतात त्याच्यात. सो जेवढं जमतंय ना ऍटलिस्ट तेवढं तरी ट्राय करा, ठीक आहे. बाकी बट ऍटलिस्ट प्रत्येक जेवढे क्वेश्चन आहे तेवढे सॉल्व्ह करायचे ट्राय करत जा. जेव्हा 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 मी एक्सरसाइज देईल तेव्हा, ठीक आहे. याच्याने काय तुमचा कॉन्सेप्ट राहता, ठीक आहे, थेरॉटिकली तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे, कंडिशन काय, डेटा टाईप काय, व्हेरिएबल काय, बट उपयोग नाही, ठीक आहे. तुम्हाला थेरी कोणी विचारणार नाही. तुम्ही ऍट द एंड तुम्हाला करायचं प्रॅक्टिकल आहे, तुम्हाला लिहायचा कोडच आहे. सो थेरी पार्ट करून, ठीक आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करायला थेरी पार्ट करणं ठीक आहे, बट याच्यासाठी नाही चांगलं आहे, ठीक आहे. त्यासाठी प्रॅक्टिकल याच्यासाठी. सो प्रॅक्टिकली तुम्हाला काय करावं लागेल, प्रत्येक वेळी कोडच लिहावा लागेल. तू कधीही स्मॉल कोड, ठीक आहे, ट्राय करा आतापासून, कारण तुम्ही बिगिनर लेवलला आहे, ठीक आहे. आता छोटे छोटे इफ एल्स स्टेटमेंट, ठीक आहे, हे स्टार्ट करून द्या, ठीक आहे, कोड करण्याचे. जेव्हा मी एक्सरसाइज देईल तेव्हा. आता सर्वात आधी आपण काय करू, परत एकदा कंडिशन समजून घेऊ, कंडिशनचा उपयोग काय आहे. इफ आणि एल्स पर्यंत आपण पार्ट बघून त्याच्यानंतर मी तुम्हाला क्वेश्चन देईल 10, ठीक आहे. आता कंडिशन काय असते आपल्याला कळालं, आपला कोडला स्पेसिफिक टास्क परफॉर्म कराय, म्हणजे कोड परफॉर्म करण्यासाठी बेस्ड ऑन स्पेसिफिक कंडिशन, ठीक आहे, की हा कोड रन व्हायला पाहिजे की वेगळा कोड रन व्हायला पाहिजे. जर कंडिशन ट्रू आहे तर कोणता कोड रन व्हायला पाहिजे, कंडिशन फॉल्स आहे तर कोणता व्हायला पाहिजे. याला आपण काय करतो, जेव्हा अशी नीड येते, ठीक आहे, प्रोजेक्ट मध्ये, तेव्हा आपण काय करतो, लावतो कंडिशन. कंडिशन काय असतं, एक तर ट्रू झाला तर हे रन कर, फॉल्स झाला तर हा कोड रन कर, ठीक आहे. कंडिशन इज अ क्वेश्चन इन अवर कोड दॅट कॅन ओनली आन्सर विथ ट्रू ऑर फॉल्स, ठीक आहे. क्वेश्चन काय असतो ते बोले, कंडिशन इज अ क्वेश्चन. आपण काय केलं, युजर लॉग इन एकाने, हा काय झाला आपल्यासाठी क्वेश्चन असतो. जर युजर लॉग इन ट्रू आहे, इट ओनली आन्सर विथ ट्रू ऑर फॉल्स. जर युजर लॉग इन ट्रू आहे तर आपण काय करतो,
आता ट्रू आहे त्याला आन्सर कोणतं द्यायचं आपल्याला, त्याला लॉग इन करायचं आपल्या सिस्टीम मध्ये, नसेल तर काय द्यायचं आपल्याला, फॉल्स करायचं. त्याप्रमाणे काय करतो, आवर प्रोग्राम डिसाइड विच कोड टू रन. ठीक आहे, सिंपल डेफिनेशन काय, कंडिशन इज अ स्टेटमेंट दॅट चेक समथिंग दॅट लेट्स द प्रोग्राम मेक डिसिजन. इथे काय करतो, कंडिशन टाकलं तर आपला प्रोग्राम असतो तो काय करतो, डिसिजन मेक करतो की चूज वन पाथ इफ ट्रू, ठीक आहे, अँड अनदर पाथ इफ इट इज फॉल्स. ठीक आहे, जसं आपण इफ एल्स बघितलं की इफ ट्रू असेल कंडिशन तर कोणता पार्ट रन व्हायला पाहिजे, फॉल्स असेल तर कोणता पार्ट रन व्हायला पाहिजे. आता त्याच्यानंतर आपण बघितलं सर्वात आधी अम्ब्रेलाचं एक्झाम्पल. ठीक आहे, जर म्हणजे ठीक आहे रेनिंग असेल, ठीक आहे, म्हणजे ट्रू होते इथे कंडिशन की पाऊस, ठीक आहे, रेनिंग म्हणजे पाऊस पडतोय, तर काय केलं आपण, बोललो की अम्ब्रेला सोबत घेऊन जा. नसेल तर आपण काय केलं असतं, इथे एल्सला काय केलं असतं आपण, इफ आणि इथे एल्स टाकला असतं, बोललो असतील की अम्ब्रेला, ठीक आहे, नको घेऊन जा फॉर एक्झाम्पल इन रिअल लाईफ. इथे काय इफ ने काय करतो, इफ काय करतो, फक्त ट्रू जर कंडिशन असली तर हे एक्झिक्यूट करून देतो. सो हा झाला आपला स्टेट कंडिशनचा पार्ट. ठीक आहे, आता कंडिशन आपल्याला का बरं लागतं, टू मेक डिसिजन. आपण बोललो की डिसिजन घेण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे स्टुडंट पास आहे की फेल आहे, कसं काय चेक करू आपण, कंडिशन लावून चेक करू. ठीक आहे, त्याच्यानंतर रिस्पॉन्ड डिफरंटली, जर पास असेल तर काय आपल्याला दाखवायचं तो पास आहे, हे कसं काय करू आपण, आणि फेल असेल तर त्याला दाखवायचं की तो फेल आहे. कशाने चेक करू आपण, कंडिशनने चेक करू. तुमच्या प्रोग्रामचा फ्लो कसं काय चेक करू आपण, तोही करू आपण कंडिशनने. ठीक आहे, म्हणजे आज कोड रन कर, हा स्किप कर, ठीक आहे, हे कशाने चेक करू आपण, कंडिशननेच ते आपण अचीव करू शकतो. ठीक आहे, हँडल रिअल वर्ल्ड लॉजिक हे कशाने करू शकतो, कंडिशननेच. ठीक आहे, म्हणजे स्टुडंटची एज चेक करणे, ठीक आहे, स्टुडंटचं हे चेक करणे, ठीक आहे, स्टुडंटची फॉर एक्झाम्पल मार्क्स चेक करणे, रिअल वर्ल्ड लॉजिक आपण कशाने यूज करू आपण ते कंडिशनने. सेम इथे आपण चेक करतो, ठीक आहे, पासवर्ड युजरचा, हे कशाने करू आपण, रिअल लाईफ एक्झाम्पल दिले, युजरने पासवर्ड टाकला ABC123, सो एकच काय चेक करू आपण, कंडिशनने. इफ जर पासवर्ड करेक्ट आहे त्याने टाकलेला बी, आणि आपण जो पासवर्ड आपल्या डेटाबेस मध्ये तो बी, आपण म्हणू की हा ठीक आहे लॉग इन सक्सेसफुल, नाही तर रॉंग पासवर्ड. ओके, आता द इफ स्टेटमेंट. सो याचं काय असतं, इफ स्टेटमेंट आपण बघितलं की फक्त जी कंडिशन ट्रू असेल तर तो काय करेल, रन कोड दॅट्स रन ओनली इफ कंडिशन इज ट्रू, हे काम असतं इफ स्टेटमेंटचं. आणि बेसिक सिंटॅक्स काय त्याचा, आपण इफ कीवर्ड लिहितो मध्ये कंडिशन पास करतो, जसं इथे केलं, इफ स्टेटमेंट कीवर्ड लिहिला, त्याच्यामध्ये पॅरेंथेसिस मध्ये आपण काय केले, कंडिशन पास केले, त्याच्याने कन्सोल डॉट लॉग केले. ठीक आहे, इफ केव्हा रन होईल, जेव्हा कंडिशन ट्रू होईल तेव्हाच. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण कोणतं बघितलं, इफ एल्स. इफ एल्सचं काय काम असतं, एक कंडिशन ट्रू आहे पण ती ट्रू झाली तर तो रन होईल, बट तुम्हाला कधी फॉल्स स्टेट, जर ती फॉल्स मध्ये जाते, ठीक आहे, तर तुम्हाला काहीतरी दाखवा लागेल. ठीक आहे, की फॉर एक्झाम्पल युजर लॉग इन आहे तर त्याला आपण डॅशबोर्डला रिडायरेक्ट करतोय, बट युजर लॉग इन नाही होते, ठीक आहे, त्याचे पासवर्ड क्रेडेन्शियल चुकीचे, तुम्हाला एक कंडिशन लावून त्याच्यात दाखवा लागेल की तुझे पास इनकरेक्ट आहे, तुझे ईमेल आणि पासवर्ड म्हणजे त्याचे क्रेडेन्शियल असतील ते इनकरेक्ट असतील, हे कशाने दाखवा आपण, एल स्टेटमेंट मध्ये. सो हे काम काय असतं आपलं एल स्टेटमेंटचं. सो समटाइम्स वी वॉन्ट टू रन वन ब्लॉक ऑफ कोड इफ द कंडिशन इज ट्रू, ठीक आहे, अँड डिफरंट ब्लॉक इफ इट फ्लॉक्स, दिस डुईंग युजिंग इफ अँड एल्स. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं, इफ म्हणजे ट्रू, एल्स म्हणजे फॉल्स. तो याप्रमाणे आपण कोड एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, बेस ऑन कंडिशन. आता मी एक एक्सरसाइज देईल, सो प्लीज ते ट्राय करा. ऍटलीस्ट प्रत्येक क्वेश्चन वाचा पहिले सर्वात आधी, त्याच्यानंतर ट्राय करा. ठीक आहे, सॉल्व्ह करण्याचं काय आउटपुट येते, काय एरर येते ते बघा. ठीक आहे, एरर जर येत असेल तर तुम्ही नेटवरती सर्च करा की ह्या एररचा काय मिनिंग असतो. ठीक आहे, मग तो सॉल्व्ह करा. ठीक आहे, आणि ऍट द एंड काहीच समजत नाही, ठीक आहे, तर मला इथे विचारा अनम्यूट करून किंवा मेसेज टाका की हा क्वेश्चन समजत नाही, आपण त्याचं जे सोल्युशन असेल ते पूर्ण स्वतः ट्राय करू. सो ही एक्सरसाइज जी असेल ते प्लीज ट्राय करा एकदा तुम्ही स्वतः. मी आता शेअर करतोय तुम्हाला एक्सरसाइज. सो हे आता ठीक आहे, ट्राय करा. ठीक आहे, पूर्ण एक्सरसाइज ही डिपेंड तुमचा व्हेरिएबल, डेटा टाईप, फंक्शन, इफ एल्स. ठीक आहे, इथपर्यंत आहे. सो बाहेरचं तुम्हाला याच्यात काहीच दिलेलं नाही. ठीक आहे, सो हे याच्याने काय तुमचे लॉजिक बनतील सर्वात आधी,
आणि तुमचा सिंटॅक्स लिहा असेल तर प्रोग्रामचा तो क्लिअर होईल. ठीक आहे. आता मी 15 दिले क्वेश्चन, 15 पैकी ऍटलीस्ट तुम्ही 10 जरी प्रॉपर ट्राय केले, ठीक आहे, तरी तुम्ही वेल अँड गुड. म्हणजे ठीक आहे, तुमचं जे नॉलेज आहे, ठीक आहे, ते बरोबर आता प्रॅक्टिकली तुम्ही होत आहे, म्हणजे तुम्हाला कोड लिहिता येईल. सो प्रत्येक कोड जो असेल, प्रत्येक क्वेश्चन तो ऑनेस्टली तुम्ही ट्राय करा सॉल्व्ह करायचा. एखादा क्वेश्चन समजत नसेल तर तुम्ही विचारू शकता, ठीक आहे, किंवा अडचण असेल तर मला सांगा, आपण त्याच्यानंतर ठीक आहे पुढचं तो सोल्युशन सोबत सॉल्व्ह सोबत करू क्वेश्चन. केला आपण एक फंक्शन कीवर्ड ने, बरोबर. फंक्शन कीवर्ड नंतर त्याचं आपण नाव दिलं आणि एज पॅरामीटर दिला. आता मी पहिल्या सर्वात आधी काय चेक करेल, ट्रू कंडिशन इफ एज, ठीक आहे, इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 18, ठीक आहे. तर आपल्याला करायचं आहे कन्सोल डॉट लॉग इलिजिबल, ठीक आहे. एल्स नॉट इलिजिबल ला आता आपण कसं काय यूज करू ते टाकू आपण एल्स मध्ये. एल्स कन्सोल डॉट लॉग नॉट इलिजिबल, आणि आपण काय करू, फक्त फंक्शन बनवलं आहे त्याला काय करू आपण कॉल करून आता आपल्याला पास करायचं आहे एज चेक. आपल्या फंक्शनचं नाव आहे चेक वोटिंग, आणि आपण आता एज पास करू याची 2. आता आपण चेक करू प्रिंट काय होतं एक्झॅक्टली. ओके, काय आलंय नॉट एलिजिबल. कसं काय, तो कोणत्या स्टेटमेंट मध्ये गेला असेल, कोणत्या ब्लॉक मध्ये गेला असेल, आता एल्स ब्लॉक मध्ये गेला असेल, बरोबर. कारण की आपण इथे काय लावली कंडिशन, एज 18 एवढी किंवा 18 पेक्षा मोठी पाहिजे. आता आपण एज टाकूया 18, ठीक आहे. आता बघू काय होतं. 18 टाकली तर काय येईल आपल्यासाठी, प्रिंट केलं मी इथे इलिजिबल येते, म्हणजे काय हा वोटिंग साठी इलिजिबल आहे. सो या प्रकारे आपण हा, ठीक आहे, क्वेश्चन आहे हा सॉल्व्ह केला. ठीक आहे, कधीही क्वेश्चन आधी नीट वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं, त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन असतो तो स्टार्ट करायचं. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप. सर्वात आधी काय बोलले ते फंक्शन क्रिएट करा एक चेक वोटिंगचं. मग चेक वोटिंगला आपण काय करू, एक एज देऊ पॅरामीटर, बरोबर. एजने आपण चेक करू की अरे 18 पेक्षा ग्रेटर असेल तर हा मतदान करू शकतो, किंवा जर नाहीये म्हणजे कोणती कंडिशन झाली, फॉल्स कंडिशन, म्हणजे इथे मतदान नाही करू शकत. आपण इथे काय करू, फंक्शन कॉल करू, ही जी व्हॅल्यू होती ती याला बाउंड करून घेतली, बरोबर, या एजला. सो या प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. ठीक आहे, आणखीन कोणाला प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता, बट हे आता तुम्ही, ठीक आहे, असे प्रॉब्लेम असतील तर विचारा, आपण सोबत सॉल्व्ह करत जाऊ. पण तुम्ही ट्राय करताय, ठीक आहे, हे चांगलं आहे. प्रत्येकाने ट्राय करा क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. कोणाला डाऊट असेल तर विचारा, ठीक आहे, एखाद्या क्वेश्चन मध्ये. ओके, तो जयेश सर आता अटेंडन्स देतील, अटेंडन्स मार्क करू. Atas kelas sebenarnya. Dan nulis kurang sesat. अटेंडन्स कडे लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्यांसाठी परत सूचना आहे, आजचा शेवटचा दिवस अलाव केलाय, उद्यापासून अलाव केलं जाणार नाहीये. सो आज फी पूर्ण करा, तरच उद्यापासून लेक्चर करता येईल. कोमल गरुड, Present sir. वैष्णवी सोनवणे, Present. साक्षी कदम,
उज्ज्वला शिंदे, प्रेझेंट सर. गायत्री कदम, प्रेझेंट सर. श्रुतिका आवारे, श्रुतिका वातुळे, तन्वी जाधव, प्रेझेंट सर. प्रांजल नगोदे, प्रेझेंट सर. सार्थक पवार, Present, sir. ठीक आहे. ज्यांचं झालं असेल ते लेफ्ट करू शकता. हॅलो सर. हा सर पेमेंट शनिवारपर्यंत केलं तर चालेल का? नाही, शनिवारपर्यंत नाही. आज आज किंवा उद्या दुपारपर्यंतच करावं लागेल. सर पप्पा शनिवारी देणार होते. दीपक सरांशी फोन करून बोलून घेतो. ठीक आहे. You're delayed.